शिवसेनेने विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केल्यानं फडणवीस संतापले। सातारा जिल्हा परिषदेच्या राड्यावरून आता शिंदे सेनेचं आंदोलन। शंभूराज देसाईंकडून मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि शिंदेंची विधानसभेत चर्चा। सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापती नीलम गोऱ्हेंचे हे निर्देश। चौकशी करून योग्य कारवाई करू असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी जी आपल्या समोर मांडलेली आहे त्याचा मी देखील साक्षीदार आहे। मंत्री बघितले नाहीत, पदाधिकारी बघितले नाही, कोणी बघितले नाही, जसे आमदार बघितले नाही, असे आरोपीला जो असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले। ते दोनच कसे काय मग मतदार त्यांनी पकडले? महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदा आपण पाहिलेली आहे। कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती मतदानापासून वंचित ठेवणं हे आतापर्यंत इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे। सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल।